तर पोट्टो आपल्याला आज जायचं होतं वावरात काहीसाठी तर फवाऱ्यासाठी. तर चला म्हटलं खटकन गाडीला लावली चावी आणि निघतो म्हटलं. चला तेवढ्यात आला मम्मीचा फोन. मम्मी म्हणे बाबू म्हणे सदिंदाच्या घरून म्हणे नोजल घेऊन ये म्हणे फवाऱ्याचं. मी म्हटलं ठीक आहे थांब म्हटलं आणतो 2 मिनिट. एवढ्यात पोहोचलो मग सदिंदाच्या घरी. सदिंदाच्या घरून घेतलं मी नोजल घेऊन निघालो रस्त्यानं. नमस्कार बे पोट्टे, मी संकेत ढेमरे, इचोकोडा संघटना अध्यक्ष. एका नवीन चोको व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपल्या पराठीत झालं तर तळाल तर मी म्हटलं चला म्हटलं आता पाण्यानं उघाड दिली आहे काही दिवसापासून. तर चला म्हटलं पटकन पैकी तणनाशकाचा फवारा मारून घ्या एखादा. तर तिथे भेटले हे पोट्टे घेऊन चालले होते घरटे खालीवाले चिमण्याचे. मी म्हटलं घरी घेऊन काय करता बे दादा म्हणे खेळतो म्हणे सोबत. मी म्हटलं ठीक आहे घेऊन द्या भाऊ. तेवढ्यात पोहोचलो मग मी सोयाबीनच्या वरात पाहतो तर मस्तपैकी निघाली होती. 2 हप्त्यात मस्त 90% सोयाबीन निघाली होती. मी म्हटलं जमलं म्हटलं भाई आता म्हटलं. तेवढ्यात बुवाजी म्हणे तू काही तणनाशकाचा फवारा मारू नको म्हणे, नाही तू तण कमी पराडीत जास्त मारशील म्हणे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मग मी काही फवारा मारत नाही. तर मी जातो म्हटलं तर मग पाणी आणाले. चप्पल दिल्ली फेकून तडकाने मी निघालो मग पुढं. मी म्हटलं आता साला चपली काही काम नाही, पाणी जास्त आलं त्याच्यानं फसते म्हटलं चप्पल. तर विषय असा पडते का आपल्या लोकांच्या हाताखाली काम करायला काय आवडत नाही, त्याच्यानं आपण मस्तपैकी आपल्या वावरात काम करत असतो रे भाऊ. वावरातली जिंदगी म्हणजे एक नंबर सुखी जिंदगी. 2 दिवस काम करा, 4 दिवस झोपून राहा. कोणी तुम्हाला म्हणत नाही का भाऊ ये रे काही काम कर रे भाऊ म्हणून. आपल्या मनानं काम करा, कशी बी का मस्तपैकी. ना कोणत्या सीएलचं टेन्शन, ना डीएलचं टेन्शन, ना एमएलचं टेन्शन. सगळ्या सीएल डीएल आणि एमएल आपल्या फ्री मध्ये भेटून जाते. तटी घेतला ना गुंडन निघालो मग मी पाणी द्यायला पटकन पैकी. एका हातात घेतली पकड, एका हातात घेतला गुंड, निघालो तरा 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 तरा. शेतकऱ्याची जिंदगी एवढी काही सुखाची नाही राहत रे भाऊ. इथं लय कष्ट करायला लागते तेव्हा 2 टाइम खायला भेटते आणि तुम्हाला सुख पाहायला भेटते. तिच्यातही काही लोक म्हणते तुमच्यापाशी एवढं आहे बमाळ पैसा असं ना बे. हो पैसा आहे पण त्याच्या मागचे कष्ट पाहिले का तुम्ही कधीतरी आमचे? रात्र असो का दिवस असो, ऊन वारा पाऊस धारा याच्यात सगळ्यात कामं करायला लागतात तेव्हा कुठं पैसा दिसते रे भाऊ. मजाकीची गोष्ट नाही शेती करणं म्हणजे. त्यानंतर शेतमालाले भाव काय काहीच नाही. शेतकरी काय मरणार नाही तर काय करणार रे भाऊ. एवढं कर्ज पाणी करून घेतल्यावर काय करणार, त्यात कर्जमाफी बी नाही. आणि सध्याचा टाइम तर असा आहे जेवढे लोक गावात दिसत नाही तेवढे तर आमच्या वावरातच दिसते आता लोक. पाहून का गर्दी किती आमच्या वावरात. तेवढ्यात निघालो मग मी घराच्या रस्त्यानं. तेवढ्यात पाहतो का दिंडी दिसली. दिंडी चालली होती आष्ट्याले श्री संत भिकाजी महाराजाच्या दर्शन आले. तर चला बे पुट्टो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. चलो बाय.